सोलापुरात उद्यापासून पूरग्रस्तांना मदत 10 किलो तांदूळ गहू वाटप करणार तर वीज पुरवठा सुद्धा 2 दिवसात सुरू करणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ, करमाळा या तालुक्यामध्ये पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवर नुकसान, मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार हे नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाच गाण्यात व्यस्त। व्हिडिओही व्हायरल। नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात शेतकरी आक्रमक। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करून आंदोलन। आंदोलनावरून पोलिसांसोबत जोरदार बाचाबाची। गावागावात लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं हिंदू मोर्चामध्ये वादग्रस्त विधान। पूरस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। 28 सप्टेंबर ऐवजी आता 9 नोव्हेंबरला एमपीएससीच्या परीक्षा होणार। समीर वानखेडेंच्या याचिकेवर मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास नकार। वानखेडेंची बॅट्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक। लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप, तर आरोप खोटे असल्याचं वांगचुक यांचं स्पष्टीकरण।